नमस्कार. आजच्या विदर्भ एक्सप्रेस बुलेटिनमध्ये पहिली बातमी आहे बिबट्याच्या थराराची. ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये माने मोहाडी गावाजवळ काल बिबट्याचा संचार होता. ही बातमी लोकांना कळताच तिथं लोकांची ही गर्दी उसळली. मात्र यामध्ये या बिबट्यानं पहिले 3 लोकांना जखमी केलं. नंतर त्यानं तिथंच दबा धरून थांबला. ही जमलेली जी गर्दी होती ती मात्र तिथं वाढतच गेली. बिबट्यानं एक उडी मारली आणि त्या उसळीमध्ये परत एकदा अजून 2 लोकांना जखमी केलं. वनाधिकारी सुद्धा जागेवर पोहोचले. त्याला बेशुद्ध करण्यासाठी सुद्धा तिथं यंत्रणा आली. मात्र लोकांच्या गर्दीमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं नाही. हे पाहता लोकांना रात्री तिकडनं वापस जायला वनाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी लावलं. त्यानंतर रात्री हा बिबट्या जेरबंद करण्यात आला. तर दुसरीकडे याच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कच्चेपार जंगलामध्ये एका 1.5 महिन्याच्या वाघाचा बछड्याचा मृतदेह सुद्धा काल आढळला. मात्र या मृत्यूचं कारण अजूनही अज्ञात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जर का त्यांच्या चुकीसाठी काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची असेल तर त्यांची बदली गडचिरोलीला करा असं म्हटलं जातं. आणि हेच काल वाशिममध्ये वीज खात्याच्या झालेल्या जनता दरबारामध्ये ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. वाशिममध्ये काल विजेच्या प्रश्नावर जनता दरबार ऊर्जा मंत्री यांनी घेतला होता. तिथं जवळजवळ 200 तक्रारी आल्या आणि यातील जास्तीत जास्त तक्रारी या शेतकऱ्यांच्या होत्या. इथं शेतकऱ्यांचं म्हणणं हे होतं की वीज खात्याचे अधिकारी हे यांना जोपर्यंत पैसे दिल्या जात नाही तोपर्यंत त्यांची कामं करत नाही. यावर संतापून चंद्रशेखर बावनकुळे यांनी 3 अधिकारी आणि 1 वरिष्ठ लिपिकाची बदली ही थेट गडचिरोलीला केली आणि तपास करावा असं सुद्धा जाहीर केलेलं आहे. त्यांना शो कॉज नोटीस सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इतर 3 अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची. इथं पुणे महामार्गावर असलेल्या अमरापूर गावाजवळ काल सकाळी विनोद गायकवाड हा व्यक्ती पायी फिरायला गेला असताना त्याला एका अज्ञात वाहनानं उडवला. विनोदचा मृत्यू या अपघातात झाला. तिथं ग्रामस्थांची ही गर्दी झाली. मात्र पोलीस तिथं 3 तास दाखल झाले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तिथं महामार्गाचा ट्रॅफिक हा रोखून धरला, रास्ता रोको केला. त्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांवर इथं दगडफेक सुद्धा झाली. यामध्ये ठाणेदार भूषण गावंडे हे जखमी सुद्धा झाले. काल बुलढाण्यामध्ये अपघातांचं सत्र हे सुरूच राहिलं. मोताळा मार्गावर एका बोलेरोने पलटी मारल्यावर त्यामधील कांदा व इतर मालासह ही गाडी एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या छोट्या व्हॅनवर पडली. यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तुरीच्या प्रश्नावर अजूनही शेतकरी हे चिंतातूर असताना काल काँग्रेसनं तुरीवर आंदोलन सुरू केलं. परत बुलढाणा जिल्ह्यातलीच ही बातमी आहे. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. तुरीचा शेवटचा दाणा जोपर्यंत विकत घेतला जाणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असं बोंद्रेंचं म्हणणं आहे. काल या उपोषणाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाली. यावेळेला जिल्ह्यातील सर्व काँग्रेसची नेते मंडळी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथं हजर होते. एकीकडे राज्यात तुरीचा प्रश्न सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यात मात्र धान उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. यावेळेला आदिवासी विकास महामंडळानं गडचिरोलीमध्ये विक्रमी धान खरेदी केलेलं आहे. 126 कोटीचं धान हे 103 खरेदी केंद्रांवरून आतापर्यंत खरेदी झालेलं आहे. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही आणि त्याची पिळवणूक ही व्यापाऱ्याकडनं होत असते. हे लक्षात घेता धानाची सुद्धा खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या मार्फत शासनानं सुरू केली होती, ज्याला शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. महत्त्वाचं म्हणजे ह्या धान खरेदीची रक्कम ही सुद्धा तात्काळ तिथं शेतकऱ्याला देण्यात आली आहे.
पुढची बातमी आहे वाशिमची. वाशिम शहरामध्ये काल पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीमध्ये IPLचा सट्टा चालवणाऱ्या 5 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही 5ही व्यक्ती तरुण आहेत आणि शहरातील धनाढ्य परिवारातील आहे. त्यामुळं ह्या बातमीनं वाशिममध्ये एकच खळबळ माजली आहे. ह्या लोकांकडून 50,000ची कॅश आणि त्याचबरोबर 3 लाखाचं इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे. वाशिम जिल्ह्याच्या पोलिसांचं नेतृत्व जेव्हापासून मोक्षदा पाटील यांनी हाती घेतलं तेव्हापासून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी एक विशेष पथक बनवलं आहे. पुढची बातमी आहे भंडाऱ्याची. महाराष्ट्र दिनी विदर्भामध्ये मात्र वेगळ्या विदर्भाचं आंदोलन करणाऱ्यांनी रक्ताक्षरी हे आंदोलन सुरू केले आणि ह्याचं पुढचं पाऊल हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील कोंडुंबरी गावामध्ये काल दिसलं. इथं डोंगरवार परिवाराचा एक लग्नाचा समारंभ होता आणि या लग्न समारंभात आलेल्या आमंत्रितांकडून रक्ताक्षरी आंदोलनमध्ये सहभाग मागितला होता. जर का वेगळा विदर्भ आपल्याला हवा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर आपल्या रक्ताने सही करा, अशा पद्धतीचं हे आंदोलन लग्न मंडपात करण्यात आलं. 272 वरातींनी यावर हस्ताक्षरी केली. आंबा म्हटलं की कोकण आठवतं, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतात सुद्धा अनेक आंब्याची झाडं असतात, त्यांची आमराई असते. मात्र या आंब्याला बाजारपेठ फारशी मिळत नाही. हे लक्षात घेता काल यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात खास आंबा महोत्सव ठेवण्यात आला. इथं जिल्ह्यातील शेतकरी ज्यांच्याकडे आमराई आहे किंवा ज्यांच्या घरी आंब्याची झाडं आहे, शेतात आंब्याची झाडं आहेत, त्यांनी आंबा आणला. इथं ग्राहक सुद्धा आले ज्यांना माफक दरात आंबा मिळाला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा बाजारपेठ मिळाली. आजच्या या बुलेटिनची शेवटची बातमी परत यवतमाळचीच आहे. इथं काल पोलिसांनी एका युवकाला विना परवान्याच्या रिव्हॉल्व्हरसह अटक केलं. त्याच्याकडे 3 जिवंत कारतूस सुद्धा सापडले. ही कारवाई अप्सरा टॉकीजच्या परिसरामध्ये झाली. मात्र हे सर्व साहित्य या युवकाकडे का होतं याची सध्या चौकशी सुरू आहे.